नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, बंधन बँकेअंतर्गत विविध पदांची या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जर मित्रांनो तुमची 10वी 12वी किंवा पदवी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. विशेष म्हणजे परीक्षा नसणार आहे, तुमची फक्त मुलाखत या ठिकाणी होणार आहे. परीक्षा शुल्क नसणार आहे. तुम्ही फ्रेशर आहात तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. भारतातल्या कोणत्याही राज्यातून तुम्ही बिलॉंग करत असाल तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकता. कायमस्वरूपी तुम्हाला या ठिकाणी नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे. जर मित्रांनो 2024 मध्ये तुम्हाला एक चांगला बँकेमधला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असणार आहे, हे सर्व काही डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, बंधन बँकेकडून या ठिकाणी बंपर अशी वॅकन्सी निघालेली आहे. जर तुमची बँकेमध्ये जॉब करण्याची इच्छा आहे मित्रांनो तर तुमची इच्छा आता पूर्ण होणार आहे. यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन, अॅनालिटिक्स, असिस्टंट मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, क्लर्क, कलेक्शन ऑफिसर, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, फायनान्स अकाउंटिंग, जनरल मॅनेजर, हेड ऑफ ऑपरेशन, प्रोहिबिटरी ऑफिसर, रिकव्हरी ऑफिसर, रिलेशनशिप मॅनेजर, एक्सपर्ट ऑफिसर आणि नेटवर्क इंजिनियर सारख्या महत्वपूर्ण पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहे आणि यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे. जर मित्रांनो तुमची 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इंजिनिअरिंग झालेलं आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तुम्हाला या ठिकाणी परीक्षा शुल्क लागणार नाही आहे. त्यानंतर जर मिनिमम तुमचं वय 18 वर्ष आहे आणि मॅक्झिमम तुमचं वय 40 वर्ष आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे. पगार जो आहे तो तुम्हाला बँकेच्या रूलनुसार वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मिळणार आहे. ऑल इंडिया हा जॉब असणार आहे, म्हणजे ऑल इंडिया लेवलला तुमचं कुठेही जॉब लोकेशन असू शकतं. ऑलरेडी अप्लिकेशन सुरू झालेले आहे. ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.bandhanbank.com या संकेतस्थळावरती जाऊन अप्लिकेशन करायचं आहे. इथे कोणत्याही प्रकारची तुमची परीक्षा घेतली जाणार नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा तुमची होणार नाही. फक्त इंटरव्ह्यू तुमचा या ठिकाणी होणार आहे आणि त्यावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. ऑल इंडिया लेवलला तुम्ही कोणत्याही राज्यातून बिलॉंग करत असाल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुम्ही मेल असाल, फिमेल असाल, तुम्ही फ्रेशर आहात तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे, कारण भरपूर साऱ्या पोस्टसाठी या ठिकाणची वॅकन्सी निघालेली आहे. आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला www.bandhanbank.com या संकेतस्थळावरती जायचं आहे. मित्रांनो सर्च बारमध्ये www.bandhanbank.com सर्च केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल. अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्ही ते प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत तुम्ही इथे बघू शकता जॉईन अस नाऊ हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल. तुम्ही बघू शकता करिअर या ऑप्शनवरती तुम्ही आता गेलेला आहात. इथे गेल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कोणत्या लोकेशनसाठी आणि रोलसाठी तुम्ही इच्छुक आहात त्याचं इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर तुमच्या स्वतःबद्दल तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन द्यायची आणि शेवटी तुमचा फॉर्म फिलअप केल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला बँकेकडून या संदर्भात कॉल येणार आहे. प्रिफर्ड डिपार्टमेंटमध्ये इथे तुम्ही तुमचं ज्या प्रिफर्ड डिपार्टमेंट आहे, ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करण्याची इच्छुक आहे ते डिपार्टमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं माझी इंजिनिअरिंग आणि MBA झालेलं आहे तर या ठिकाणी मी IT या क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छुक आहे तर IT मी सिलेक्ट करणार आहे. प्रिफर्ड लोकेशनमध्ये मला पुणे लोकेशन पाहिजे आहे तर मी या ठिकाणी पुणे लोकेशन सिलेक्ट करेल. नंतर मित्रांनो पुणे हे प्रिफर्ड लोकेशन मी सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करेल. कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरा एक पेज असं ओपन होणार आहे. तुम्ही ते बघू शकता जॉब रोल्स आणि लोकेशन आपण आता या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. दुसरं जे पेज आहे अबाउट युअर सेल्फ, म्हणजे तुमच्या स्वतःबद्दल तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तुमचं नाव असेल, तुमचं जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, तुमची जन्मतारीख, त्यानंतर करंट पिनकोड ज्या ऍड्रेसवरती तुम्ही राहता तिथला पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. करंट स्टेट महाराष्ट्र तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर करंट सिटी कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आहात त्या जिल्ह्याचं नाव इथं टाकायचं. हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं काय आहे, केव्हा पास आउट झालेला आहात. जर एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, नसेल तर फ्रेशरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असा एक इंटरफेस ओपन होईल. यामध्ये स्क्रोल डाऊन करत खाली गेल्यावर तुम्ही इथे बघू शकता पहिल्या ज्या 2 स्टेप्स आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहे. लास्ट जी स्टेप आहे ती बाकी आहे. यासाठी तुम्हाला तुमचा रिझ्यूम जो आहे तो अपलोड या ठिकाणी करायचा आहे. नंतर जो पण मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुम्हाला इथे टाकायचा आहे. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा चालू स्थितीत असला पाहिजे, कारण जे पण फर्दर कम्युनिकेशन नंतर होणार आहे ते याच मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी थ्रू होणार आहे. तर याची काळजी तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. आणि नंतर मित्रांनो सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचा फॉर्म लवकरात लवकर कंप्लीट करायचा आहे. फॉर्म भरताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी बनवत असतो, घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.